पहलगाम हल्ल्यात महाराष्ट्रातील कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळेंचा मृत्यू, दोघांचं पार्थिव पुण्यात दाखल। भ्याड हल्ल्यात महाराष्ट्रातील 6 जणांचा मृत्यू। काश्मीरमधून महाराष्ट्रातील नागरिकांना परत आणण्यासाठी राज्य सरकारकडून विशेष विमानाची व्यवस्था। आज दुपारी 2 विमानं श्रीनगरहून मुंबईकडे येणार। केंद्र सरकारनं आज बोलावली सर्वपक्षीय बैठक, संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांच्या नेतृत्वामध्ये बैठक। पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर बोलावली बैठक। महाराष्ट्रातील 75 पर्यटक काश्मीरमधून सुखरूप परतले, शिवसेनेचे नेते राहुल कनाल यांच्याकडून पर्यटकांचं गुलाब पुष्प देत स्वागत। दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारचा पाकिस्तानला दणका, भारत पाक सिंधू जल करार स्थगित, अटारी वाघा बॉर्डर बंद करण्याचा निर्णय, पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी 48 तासांचं अल्टिमेटम। पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीची तातडीची बैठक, भ्याड हल्ल्यानंतर भारतानं केलेल्या कारवाईच्या प्रत्युत्तरासाठी चर्चा, पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक। दहशतवाद्यांना सडेतोड उत्तर देणार, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा, पडद्यामागे बसून ज्यांनी कट रचला त्यांना सोडणार नाही, राजनाथ सिंह यांचा इशारा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जम्मू काश्मीरमध्ये दाखल, काश्मीरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांची भेट घेत केली विचारपूस, पर्यटकांना राज्यात परत आणण्यासाठीच्या हालचालींना वेग। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।